यानं जो आपल्याला मेल सेंड केलेला आहे आधार व्हेरिफिकेशनसाठी, तर काही विद्यार्थ्यांना तो मेल आलाच नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना आला तर त्यांनी ती लिंक क्लिक करून बघितली, आधार व्हेरिफिकेशन होऊन नाही राहिलं, स्पेलिंग मिस्टेक आहे, काही नावामध्ये बदल आहे. काय करायचं आपल्याला? घाबरून जाऊ नका. तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहे की सर 4 मेच्या एक्झामच्या दिवशी एक्झाम हॉलमध्ये आम्हाला घेतील का? कारण जर व्हेरिफिकेशन जर नाही झालं तर मग नेमकं कसं व्हायचं? ऑफिसला पण कॉल येत आहेत सकाळपासून की नेमकं सर काय करायचं आता, आणि व्हॉट्सअपला पण मेसेज आहे. घाबरून जाऊ नका. त्यावर सोल्युशन काय आहे की आपल्या कमेंट बॉक्समध्ये एक टेक्स्ट मेसेज पिन केलेला आहे, तर तो पिन केलेला मेसेज बघा. त्यामध्ये लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स दिलेले आहे, ID प्रूफ, की जे तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. आधार तर न्याच, पण त्या व्यतिरिक्त त्यामधलं किमान एखादं डॉक्युमेंट्स तरी तुमच्या सोबत पाहिजे, जेणेकरून जर समजा तुमचं व्हेरिफिकेशन जरी नाही झालं तरी सुद्धा त्या डॉक्युमेंट्सवर तुम्हाला थोडक्यात परीक्षेपासून वंचित कोणी ठेवणार नाही. काळजी करू नका आणि पॅनिक मुळीच होऊ नका. ओके.